उलट करणार. वरती काय असते, चेरी असते. तर आपल्या इथं ह्या आपल्या पानाची चेरी म्हणजे फक्त एवढं लागणारं कागद. हा जे चूल पेटवायला रॉकेल, प्लास्टिक, सॅनिटायझर लागायचं नाही. कागद, गठ्ठा, पुठ्ठा चालतो. तुम्ही घरी सगळे बहुतेक चुली बनवताना प्लास्टिक असतं, पिशव्या हे टाकायचं नाही. वरून टाकू शकता, तिथून पण टाकू शकता. टाकून दिले 4-5 बोळे. त्याच्यानंतर लगेच पेटणारी वस्तू, वाळलेला पाला, गवत, किंवा आम्ही आमच्या शहरात हे सुतार कामामधून आलेलं रंगाचा माल आहे, हे नारळाची शेंडी आहे, हे टाकून द्यायची थोडीशी. काहीही पटकन जळणारं गवत चालतं. आपण तुमच्या इकडचं गवत आहे बघ, त्यांच्या इकडचंच गवत घे. हो, प्लास्टिक अतिशय घातक असतं, अतिशय घातक असतं. तुम्ही हे प्लास्टिक वापरणं बंद करा, कारण त्यातनं जो धूर येतो तो विषारी असतो. प्लास्टिक जाळायचं नाही अजिबात. हे सगळ्याचे आजार जे आहेत ते नंतर आयुष्यात भोगायला लागतात. ते आता तुम्हाला कळत नाही. ते विष हळूहळू जमतंय तुमच्या फुफ्फुसात आणि नंतर मग त्याचा त्रास होणार तुम्हाला. तर त्याच्यानंतर 2-3 काड्या छोट्या गोल असलेल्या आणि टक म्हणून आवाज तुटलं पाहिजे. ओले असून चालायचे नाही. ते टाकून दिले याच्यामध्ये. त्याचा तोंडा टाकून दिले. बघा सगळ्यांनी व्यवस्थित बघा, सगळ्यांनी बघून घ्या नीट. आणि मग हे या आकाराचे 2 काटका टाकून द्यायचे. ह्या कागदाची सुरळी करायची, पेटवायची. 2 पद्धतीने आपल्याला पेटवता येतात. एक त्याला जाळायचं आणि ते खाली धरायचं. एका मिनिटासाठी धरलं की पेटतं, नाहीतर छानपैकी घडी काढून इथे याच्यातून टाकून दिलं तर पेटते. तर मी आता ही पद्धत वापरतो. पुस्तकामध्ये खाली लावायची पद्धत आहे. दोन्ही पद्धत आहे. तर आपल्याकडे माचीस आहे. सुरुवातीला थोडासा धूर येतो. कागद आणि आता जे धूर आलेले ते ह्याच्यामुळे आलेले. कशामुळं? कागद जळतोय त्याच्यामुळं. ॲडिक्वेट हे नाही केलं. फायरसाठी बारक्या काटक्या पडल्या नाहीत. मध्ये असे छोटे तुकडे पण घालायचे असतात ना? नाव इट विल फायर. आणि ह्याची आपण आता ठेवलेली आहे. भांडं ठेवून देऊ आपण. भांडं ठेवून देऊ. आता वेळ झालेला आहे. बरोबर 1 वाजलाय. आपण बघू किती वेळात हे शिजतं.